आता पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोगा गोंधळ घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जोवर आपला सण होतोय तोवर सन्मान करा. ज्यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही त्या टायमाला बघू आपण काय करायचं. पण सध्या कोणत्याही विरोधी पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचा कोणाचा आला तर काही पोरानं त्याला इथून पुढे माघारी बोलू नका. त्याला सन्मानाला सन्मानाने वाटा लावा. बघा आता तुमच्यावर जबाबदारी आहे. ते गोंधळ घालणारे बी कोण आहे ते बघावं लागेल आपल्याला. व्हिडिओ असूनच त्याचा सरकारने पाठवलेले आहेत का? मी मागच सांगितलं ते सरकार दंगल घडणार आहे. माझे पोर असं करत नाहीत. ते सरकारचेच असू शकतात तेव्हाच ते असं करतात. म्हणजे त्यांना ते घडूनच आणायचं आहे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका. थोडे सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. वाहनांना महागारी जायला लावतात. काही ठिकाणी रस्ते अडवले जात आहेत, वाहनं महागारी फिरवायला लावली जात आहेत. अशा पण काही घटना समोर आहेत. कोण करतोय? कोणाचे वाहनं महागारी लावतात? हा नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. मग बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होतो. त्यामुळे सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? मोक्कर जाऊ नये हो. समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे तिकडं. आता एखाद्याला लागन काय होईल अजिबात. मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. नाही तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचं एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी. ते खारं पाणी आहे. त्यामुळे त्यात उतरू नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.